नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एनडीटीव्हीमध्ये तुमचं स्वागत आहे. भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्रामध्ये हरियाणा पॅटर्न का नाही आणला? कारण याची चर्चा सुरू होती की एकीकडे मायक्रो ओबीसीचं कन्सोलिडेशन, दुसरीकडे गुजरातपासून ते बहुतेक सगळ्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं जो पॅटर्न आणला की राज्य सरकारच्या विरोधातली जी अँटी इन्कम्बन्सी आहे ती कमी करायची असेल तर फक्त मुख्यमंत्रीच बदलायचा नाही. कारण पटेल बदलले, पुन्हा पटेल आणले, आनंदीबेन पटेल बदलल्या, नंतर रुपालाला मुख्यमंत्रीपद दिलं, त्याच्यानंतर पुन्हा पटेल आणले. आणि एक प्रकारे, आणि बाय द वे तुम्ही जे काही मुद्दे ह्या निमित्ताने मी मांडतो आहे तर त्या मुद्द्याला जर काही तुम्हाला प्रश्न विचारावेसे असं वाटत असेल तर जरूर कळवा. महत्त्वाचं असं आहे की आमचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, कारण तुम्हाला अपडेट्स मिळतील. तर हरियाणामध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टीला विजय मिळाला तेव्हा हरियाणा पॅटर्नची खूप चर्चा झाली. म्हणजे काँग्रेस पक्ष हा जिंकता जिंकता हरणारी लढाई कशी करतो, स्वतःची स्ट्रॅटेजी कशी चुकवतो, कुमारी शैलजेचं कसं ऐकलं नाही, हुडालाच कसं प्राधान्य दिलं वगैरे. पण त्यातनं सगळ्यात महत्त्वाची काय गोष्ट घडली होती तर 30% भारतीय जनता पार्टीचे तिथले आमदार बदलले गेले, मंत्र्यांची तिकीटं कापली होती. आणि म्हणून महाराष्ट्रात ही चर्चा होती की 105 भारतीय जनता पार्टीचे जे आमदार आहेत, विद्यमान आमदार जे 10 मंत्री आहेत त्यातल्या किमान 2 जणांना तरी तिकीट मिळणार नाही. सुरेश खाडेंची चर्चा होती, विजयकुमार गावितांची चर्चा होती. तिथे हिना गाविताला तिकीट मिळेल, इकडे सुरेश खाडेंच्या चिरंजीवांना संधी मिळेल असं म्हटलं जात होतं. आणि भारतीय जनता पार्टीचे जे आमदार आहेत त्यातले किमान 30 जण घरी बसतील असं म्हटलं जात होतं. एक हिंट पण श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. ते काय म्हणाले होते तर त्यांच्या अत्यंत जवळचे असलेले गिरीश महाजन यांना ते बोलता बोलता म्हणाले होते की गिरीश, मी तुला काही तिकीट देणार नाही. पण आता सरप्राइझिंग एलिमेंट म्हणून जर आपण बघितलं तर एक पिंपरी चिंचवडमधलं तिकीट जे दिवंगत आमदार होते तिथले जगताप त्यांच्या पत्नीला दिलं होतं ते वगळता आणि पुण्यातल्या जवळपास सगळ्या जागा, म्हणजे कसब्याचा उमेदवार घोषित केलेला नाही, कसब्यातनं पुण्याचे शहराध्यक्ष असलेले त्यांना तिकीट द्यावं, ब्राह्मण समाजाचं समाधान करावं असं म्हटलं जातंय. असे काही तुरळक अपवाद वगळता भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये हरियाणा पॅटर्न राबवण्याचं धाडसच करू शकली नाही. आता त्याचे वेगवेगळे अर्थ निघतात. ऑब्व्हियसली पहिला अर्थ असा आहे की भारतीय जनता पार्टीला असं वाटत असावं की आपल्या सरकारच्या विरोधामध्ये अँटी इन्कम्बन्सी नाहीच आहे. जे काही घडतं आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे पॅटर्न्स काम करतात, कारण नॅरेटिव्ह आहे आणि ते फेक नॅरेटिव्ह आहे. अशा पद्धतीची मांडणी हे सातत्यानं इथले जे सर्वोच्च त्यांचे नेते आहेत श्री देवेंद्र फडणवीस हे करत असतात. आणि मग ती मांडणी करत असताना विद्यमान आमदारांपेक्षाही आपल्या विरोधात जे 4-5 नेरेटिव्ह मांडले गेले त्याला हळूहळू कशी हवा दिली जाते आहे अशा पद्धतीची ती मांडणी असते. आणि म्हणून मुद्दा क्रमांक 1 की भारतीय जनता पार्टीनं स्वतःचे उमेदवार हे तसेच तसे ठेवले. इंटरेस्टिंग आहे, म्हणजे सोलापूर सारखं उदाहरण आहे की सोलापूरमध्ये सोलापूरचे दोन्हीही आमदार बदलले जातील, म्हणजे विजयकुमार देशमुख पण बदलले जातील आणि सुभाष देशमुख यांनाही बदललं जाईल असं म्हटलं जात होतं. मराठवाड्यात अनेक जागेवरती बदल केला जाईल असं म्हटलं जात होतं. अमक्याचं तिकीट धोक्यात आहे असं म्हटलं जात होतं. तसं काहीही घडलेलं नाहीये. म्हणजे आताही जर आपण यादीच क्रमाक्रमानं वाचायचं ठरवलं तर असा कोण मंत्री आहे की ज्याला तिकीट मिळालेलं नाही असं दिसेल. म्हणजे ज्या सुरेश खाडे आणि श्री विजयकुमार गावित यांच्याबद्दल मी बोललो त्यांना तिकीट मिळालेलेच आहे. सरप्राइझिंग काही एलिमेंट्स असणार आहेत. माझे सहकारी आहेत योगेश लाटकर, मी त्यांनाही विचारेल. योगेश, सर्वात आधी तर पहिल्या यादीमध्ये श्री अशोक चव्हाणांच्या कन्येला तिकीट मिळणं हे अशोकरावांचं एक प्रकारे रिवायवल आहे. कसं कसं बघायचं त्याच्याकडे? कारण श्रीजाला तिकीट मिळालं इथे. निश्चितपणे खऱ्या अर्थाने जिल्ह्यामध्ये जी चर्चा होती ती अशोक चव्हाणांना लोकसभेला उतरवलं जाईल, परंतु अशोक चव्हाणांची इच्छा त्यांच्या मुलीला विधानसभा मिळावी अशी होती. आणि त्यातून एक खूप मोठा संघर्ष भाजपमध्ये चालू होता अशा इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत पोहोचल्या होत्या. परंतु हे खूपच आश्चर्यजनक झालं की अशोक चव्हाणांच्या मुलीचं नाव पहिल्या यादीमध्ये जाहीर झालं. हे खूप महत्वाचं आहे. याचा अर्थच आता अशोक चव्हाण जे ते लोकसभेचे उमेदवार असणार नाहीयेत, त्यांची मुलगी विधानसभेचे उमेदवार जाहीर झालेली आहे. सर, मला अजून एक नांदेडच्याही लिस्टमध्ये, जसं आपण म्हणालात की नावं कटले नाहीत, तर नांदेड जिल्ह्यातली मुखेड विधानसभा आहे की जिथे विद्यमान आमदार डॉक्टर तुषार राठोड आहेत आणि त्याच ठिकाणी एकनाथ शिंदे यांचे सचिव बालाजी खदगावकर हे मागच्या 6 महिन्यापासून त्या मतदारसंघात येत आहेत, तिथे रॅली काढतायत, उपोषणं करतायत, वेगवेगळ्या योजनांसाठी निधी दिला असं त्यांनी जाहीर केलं. सातत्याने शिंदे
गटाचे मंत्री हे तिथे जात आहेत. कालच अगदी मराठवाडा संपर्क प्रमुख जे हेमंत पाटील आहेत, ज्यांच्यावरची जबाबदारी दिलेली एकनाथ शिंदे गटाच्या इकडच्या भागाची, ते सुद्धा तिथे जाऊन म्हणाले की खतगावकरांचं तिकीट हे नक्कीच आहे. आणि आज भाजपने तिथे तुषार राठोड यांची उमेदवारी जाहीर केली. खरं तर जनतेला असंच अपेक्षित होतं की विद्यमान आमदाराला तिकीट मिळेलच, परंतु खतगावकर हे एकनाथ शिंदेच्या एवढ्या जवळचे असल्यामुळे ते असेच हवेत गोळीबार कसा करतील असा एक प्रश्न होता. परंतु आज जाहीर झालेली जी यादी आहे त्यामध्ये खतगावकरांचं नाव कटलं, म्हणजेच तुषार राठोड यांचं नाव कायम राहिलेलं आहे भाजपकडनं. तिसरं एक भीमराव केराम जे विद्यमान आमदार आहेत किनवट विधानसभेतून, ही जागा बदलली जाईल, ही मित्र पक्षाला दिली जाईल अशा पद्धतीचं सातत्यानं नांदेड जिल्ह्यात बोललं जात होतं. परंतु आज भीमराव केराम यांचं देखील नाव अगदी सहजपणे यादीत आलेलं आहे. म्हणजे एकूणच भाजपने कुठेही माणसं बदलली असं दिसत नाहीये. अच्छा, मग योगेश, या निमित्ताने तोच प्रश्न आहे की भाजपनं, कारण चर्चा काय होती की महाराष्ट्रामध्ये पण हरियाणा पॅटर्न राबवला जाईल. तो पॅटर्न जर इथे राबवला गेला नसेल तर याचा अर्थ असा आहे की भाजपचे जेवढे स्टँडिंग आमदार इथे आहेत त्यांच्याबद्दल अँटी इन्कम्बन्सी नाहीये, असं आहे. निश्चित त्याचा अर्थच तसा म्हणावा आहे की नाही, अँटी इन्कम्बन्सी आहे की नाही. अँटी इन्कम्बन्सी आता खरं तर ह्या निवडणुकांमध्ये केवळ अँटी इन्कम्बन्सीचाच विचार करून चालणार नाही. एक मी तुम्हाला एक उदाहरण सांगू इच्छितो की 3,25,000चा मतदारसंघ सरासरी आहे विधानसभेचा. या 3,25,000 मध्ये साधारणपणे 2.25 ते 2.5 लाख लोक मतदान करणार आहेत. महाविकास आघाडीचा एक उमेदवार, महायुतीचा एक उमेदवार, या दोन्हीचाही एक एक बंडखोर उमेदवार, वंचित आघाडी असेल, त्यानंतर अपक्ष एखादा मजबूत असेल, तर 6 उमेदवार निवडणूक रिंगणात असणार आहेत असं चित्र आपल्याला बघायला मिळतं. आणि 2.25 लाख ते 2.5 लाख ह्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर जो उमेदवार 30 ते 35,000 मतदान एक गठ्ठा घेईल तो आमदार होण्याची शक्यता आहे. आता जरांगे पाटलांनी देखील हे केलंय की ते सुद्धा काही ठिकाणी उमेदवार उभे करणार आहेत. आता नांदेडमध्ये लोकसभेसाठी इम्तियाज जलील यांचं नाव आलंय. मग ही आपण सगळ्या गोष्टींचा विचार केला तर नांदेडमध्ये विधानसभा प्लस लोकसभा आहे, त्यामुळे भाजपाला त्या अँगलनी विचार करणं भाग होतं. जसं मी म्हणालो, मुखेड विधानसभा तर तुषार राठोड यांनी सातत्याने भाजपला लीड दिलेली आहे. लोकसभेला भाजपचा उमेदवार पराभूत झाला, परंतु तुषार राठोडच्या मुखेड विधानसभेतून भाजपला मोठी लीड मिळाली होती. भोकरमधून देखील भाजपला लीड मिळाली होती. हे निश्चितपणे भाजपला विचार करणं भाग पडलं. याच्यामध्ये जातीय समीकरणांचा देखील यांना विचार करावाच लागला. आणि नुकतीच जी विधान परिषदा दिल्या गेल्या भाजप असेल किंवा त्यांच्या मित्र पक्षांकडनं, त्यात देखील जे म्हणजे बंजारा समाजाच्या व्यक्तीला विधान परिषदेवर घेणे, मराठा समाजाला घेणे, या पद्धतीने एक सोशल इंजिनिअरिंग साधण्याचा प्रयत्न केला गेला असं माझं व्यक्तिगत मत आहे. याच्यामध्ये आता नांदेड जिल्हा हे उदाहरण दाखल, कारण आपण नांदेडमध्ये आहोत आणि इथलं कव्हरेज करतो म्हणून. किनवटमधून भीमराव केराम यांना दिलेली आहे जागा, त्यांची रिटेन केली आहे. भोकरची जागा श्रीजय अशोक चव्हाण यांना दिलेली आहे. नायगावमध्ये राजेश संभाजी पवार आहेत. मुखेडमध्ये तुषार राठोड आहेत. किनवटमध्ये तो दुसरा काही पर्यायच नाही, अनेक टर्ममध्ये तेच आहेत सध्या. नाही, भीमराव केराम मागच्या टर्मलाच आमदार झालेले, त्यापूर्वी अनेक वर्षांपूर्वी ते आमदार होते. प्रदीप नाईक जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आहेत ते तिथं सातत्याने निवडून यायचे. प्रदीप नाईक हे बंजारा समाजाचं प्रतिनिधित्व करतात आणि भीमराव केराम हे आदिवासी समाजाचं प्रतिनिधित्व करतात. यामध्ये सेकंड नंबर नायगाव विधानसभा राजेश संभाजी पवार यांना देखील पक्षानं जशास तसं ठेवलेलं आहे. मुळात मागच्या वेळेस जी युती झालेली होती यांची, त्यामध्ये नायगावची जागा ही रिपाईला दिली होती आणि रिपाईकडनं राजेश पवार यांना तिकीट दिलं होतं. पक्षाचं चिन्ह मागच्याही वेळेस राजेश पवारांना रिपाईच्या कोट्यातून कमळावरती निवडणूक लढवली. भीमराव केराम हे शिवसंग्राम पक्षाकडनं कमळावर निवडणूक लढवलेली होती. अशा पद्धतीचे कॅल्क्युलेशन मागील विधानसभेत होते. आता हे सर्व जे उमेदवार आहेत ते भाजपानं कंटिन्यू केलेले इथं स्पष्टपणे दिसतात. ही संपूर्ण यादी जी 99 आमदार आहेत त्यांची यादी माझ्या हातात आहे आणि मला अजिबात सरप्राइझिंग काही वाटलं नाही याच्यामध्ये. ऑब्व्हियसली यादी क्रमांक 1 मध्ये 52 जो विधानसभा क्रमांक आहे तिथे श्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस आहेत. दुसऱ्या क्रमांकाला नाव फार इंटरेस्टिंग आहे. कामठी विधानसभा मतदारसंघात चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे. मागच्या वेळेला बावनकुळे यांना तिकीट दिलं नाही आणि त्यांचा जो तेली समाज आहे त्यांनी किमान 16 विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा पराभव केला. अशा पद्धतीचं पोस्ट इलेक्शन अनालिसिस झालं होतं. पहिल्या यादीमध्ये बावनकुळे ऑब्व्हियसली प्रदेशाध्यक्ष आहेत.
त्यांची विधान परिषदेवरती निवड झालेली आहे, पण त्यांना विधानसभेत संधी देऊन एक प्रकारे मायक्रो ओबीसीचं जे संघटन करण्याचा भारतीय जनता पार्टीने प्रयत्न चालवलाय. ओबीसीच्या महाराष्ट्रात 324 जात घटक आहेत. त्या 324 जात घटकामध्ये भारतीय जनता पार्टीचं पेनिट्रेशन पॉलिटिकली खूप स्ट्रॉंग आहे. ज्या छोट्या मोठ्या चुका झाल्या आणि विशेषतः मनोज जरांगे पाटील यांची हाही योगायोग आहे की मनोज जरांगे पाटील यांनी एकदा भूमिका घोषित केल्यानंतर लगोलग भारतीय जनता पार्टीनं आपली उमेदवारी घोषित केल्या. अर्थात हा फक्त योगायोगाचाच भाग असावा, पण याच्यामध्ये मायक्रो ओबीसीचं पूर्णपणे कन्सॉलिडेशन प्लस मराठा, मला ही यादी हवी आहे योगेश, मराठा समाजाच्या ज्या पूर्वीच्या मंडळींना स्थान मिळालेलं होतं त्यांनाही पुन्हा संधी, असं सगळं चित्र दिसतंय. ही पूर्ण यादी आपण वाचून बघू आणि त्या यादीमध्ये आपण विश्लेषण करत जाऊ की याच्यात काय दिसतंय. बघा, दुसऱ्या क्रमांकाला आहेत चंद्रशेखर बावनकुळे, शहाद्यातनं आहेत राजेश पाडवी, नंदुरबारमध्ये आहेत विजयकुमार गावित, ज्या विजयकुमार गावितांनी स्वतःच निवडणूक लढण्याबद्दलचे सुतोवाच केलं होतं. धुळे शहरात नाहीत अनुप अग्रवाल, सिंदखेड्यातनं आहेत जयकुमार रावल जे माजी मंत्री पण आहेत, शिरपुऱ्यातनं आहेत काशीराम पावरा, रावेरमधनं आहेत अमोल जावळे, भुसावळमधनं आहेत संजय सावकारे, हेही जुने आमदार आहेत, हेही ओबीसी समाजाचे सदस्य आहेत. जळगाव शहरात नाहीत सुरेश दामू भोले, राजू मामा ज्यांना म्हणतात, 40 गावात नाहीत मंगेश चव्हाण, जामनेरमधनं देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे गिरीश महाजन आहेत, चिखलीतनं पुन्हा त्यांनी श्वेता महाले यांना संधी दिलेली आहे, खामगावमधनं आकाश पांडुरंग फुंडकर, कैलासवासी पांडुरंग फुंडकर यांचे चिरंजीव आहेत, जळगावमधून संजय कुटे जे पुन्हा ओबीसी नेते आहेत त्यांना संधी दिलेली आहे, धामणगाव रेल्वेतनं प्रताप अडसद यांना संधी दिली, अचलपूरमधून प्रवीण तायडेंना दिले, देवळीतनं राजेश वकाणेंना दिले, हिंगणघाटमधून समीर कुनावार यांना दिले, वर्ध्यातनं पंकज भोयर यांना दिले, हिंगण्यातनं समीर मेघे यांना दिले. समीर मेघे मागच्या वेळेला उमेदवार होते. नागपूर दक्षिणमधून मोहन गणपत माते यांना तिकीट दिलेलं आहे. नागपूर पूर्वमधून जे अनेक टर्म निवडून येतात ते कृष्णा खोपडे यांना उमेदवारी दिलेली आहे. तिरोरातनं विजय रहांगंडाले यांना दिलेली आहे. गोंदियातनं विनोद अग्रवाल त्यांनी तेच सीट रिटेन करतायत. बल्लारपूरमधनं सुधीर मुनगंटीवार ज्यांनी लोकसभेची निवडणूक लढलेली होती आणि ज्यांना अजिबात ती निवडणूक लढायची नव्हती त्या सुधीर मुनगंटीवार यांना दिली आहे. चिमूरमधनं बंटी भांगडिया आहेत, वणीतनं संजीव रेड्डी बोडकुरवार आहेत, राळेगावमधनं अशोक उडके आहेत, यवतमाळमधनं मदन एरावार खरं तर ते, किनवटमधनं भीमराव केरम जे आत्ता आपण त्याचं विश्लेषण केलं, हिंगोलीतनं तानाजी मुटकुळे जे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत त्यांना पुन्हा संधी दिली आहे, जिंतूरमधनं ज्या भारतीय जनता पार्टीच्या आमदार आहेत श्रीमती मेघना बोर्डीकर त्यांना संधी दिलेली आहे, परतूरमधनं माजी मंत्री जे पाणी पुरवठा आणि ग्रामविकास काही काळ त्यांच्याकडे चार्ज होता ते बबनराव लोणीकर आहेत, बदनापूरमधनं नारायण कुचे जे ओबीसी आमदार आहेत त्यांना दिले, भोकरदनमधनं रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव जे मागच्या टर्मला पहिल्यांदा आमदार झाले ते संतोष दानवे यांना तिकीट दिलेलं आहे. फुलंबरीतनं चेंज दिसतो आहे मला, श्रीमती अनुराधाताई अतुल चव्हाण यांना तिकीट दिले. औरंगाबाद पूर्वमध्ये आता जे ओबीसी समाजाचे नेते आहेत अतुल सावे जे मंत्री आहेत त्यांना तिकीट दिलेलं आहे. गंगापूरमधनं प्रशांत बंब जे खूप बोलतात आणि वेगळ्या कामाचा त्यांच्याबद्दलच्या गवगवा असतो आणि वादग्रस्त वक्तव्य अधूनमधून करत राहतात अशा प्रशांत बंब यांना तिकीट दिले. बागलांमधनं दिलीप बोरसे यांना तिकीट दिले. चंदवडमधनं राहुल अहेर यांना दिले. नाशिक पूर्वमध्ये राहुल उत्तमराव ढिकले यांना दिले. नाशिक पश्चिममधनं तेच सीट पुन्हा सीमाताई हिरे यांना तिकीट दिलेलं आहे. नालासोपाऱ्यातनं राजन नाईक आहेत, भिवंडीतनं महेश चौगुले आहेत. कल्याण पूर्वमध्ये हा एक चेंज आहे. काळू गायकवाड, कल्याण पूर्वमध्ये काय घडलं, भारतीय जनता पार्टीच्या आमदारानं गोळीबार केला, तिथे श्रीमती सुलभा कानू गायकवाड यांना तिकीट दिलेलं आहे. निलंग्यातनं संभाजी पाटील निलंगेकर यांनी रिटेन केले. औषधनं देवेंद्र फडणवीसांचे एकेकाळचे पीए पण आता आमदार असलेले अभिमन्यू पवार यांना संधी दिली आहे. तुळजापूरमधून ज्यांच्याकडे आता मराठवाड्याचा कारभार दिलेला आहे असे श्री राणा जगजितसिंह पाटील हे उमेदवार आहेत. सोलापूरचं मी सांगितलं. अक्कलकोटमध्ये सचिन कल्याण शेट्टी जो लिंगायत चेहरा आहे त्यांना तिकीट दिलेलं आहे. मानमधनं जयकुमार गोरे, पुन्हा कराडमधनं अतुल भोसले आणि पृथ्वीराज चव्हाण अशी लढत इंटरेस्टिंग असणार आहे. मागच्या वेळेला अतुल भोसलेंनी निवडणूक लढलेली होती. साताऱ्यातनं शिवेंद्रराजे भोसले आहेत. कणकवलीतनं नितेश राणे आहेत. कोल्हापूर दक्षिणमधनं अमल महाडिक आहेत. मिरजमधनं सुरेश खाडे आहेत. सांगलीतनं सुरेशदादा गाडगीळ ज्यांना निवडणूक लढायची नव्हती पण त्यांना पुन्हा तिकीट दिले. मलबार हिंदमधनं मंगलप्रभात लोढा जे मुंबई भाजपचे अध्यक्ष आहेत. कोल्हापुरातनं राहुल नार्वेकर जे भाजपचे आमदार आणि विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांना तिकीट दिलेलं आहे. पनवेलमधनं प्रशांत ठाकूर आहेत. उरणमधनं महेश बालदी आहेत. दौंडमधनं राहुल कुल आहेत. चिंचवडमधनं शंकर जगताप जो बदल मी आता सांगितला. काय निकेतन त्यांचं नाव आत्ताच्या ज्या आमदार आहेत त्या चिंचवडच्या आमदार सध्याच्या ते तिकीट बदललेलं आहे.
शंकर जगताप यांना तिकीट दिलेलं आहे, अश्विनी जगतापांचं तिकीट कापलेलं आहे. सो हे एक थोडेसे बदल आहेत. भोसरीतनं महेश लांडगेचं आहेत, शिवाजीनगरमधनं सिद्धार्थ शिरोळेला पुन्हा संधी दिलेली आहे. कोथरूडमधनं चंद्रकांतदादा पाटील जे मंत्री आहेत त्यांना संधी दिली आहे, तिथे पण चंद्रकांतदादांच्या विरोधात एक आव्हान होतं. पर्वतीतनं माधुरी मिसाळ यांना तिकीट दिले. पॉलिटिकल मर्डर जे झालेले होते त्यातला एक मर्डर ज्याचा नेहमी महाराष्ट्राच्या राजकारणात उल्लेख होतो तो सतीश मिसाळ यांचा, त्यांच्या मिसेसला तिकीट दिले. शिर्डीतनं राधाकृष्ण विखे पाटील मंत्री पुन्हा रिटेन करतात. शेवगावातनं मोनिका राजे. सो असं दिसतं आहे की फार असा काही चेंज नाहीये. वडाळ्यातनं कालिदास कोळंबकरला. सो भारतीय जनता पार्टीनं ज्याचं आपण विश्लेषण केलं ही यादी फार महत्वाची आहे. महायुतीतल्या इतर 2 घटक पक्षावरती भारतीय जनता पार्टीनं दबाव वाढवलाय. आपले 99 उमेदवार त्यांनी घोषित केलेत. 105 त्यांचे स्टँडिंग आमदार आहेत. त्यांना 150-160 जागा जिंकायच्यात हव्या आहेत. एकीकडे एकनाथ शिंदे स्ट्राईक रेटची भाषा करतायत, दुसरीकडे ते सतत जाऊन अमित शहा यांना भेटतायत. अमित शहा यांच्या टेबलवरतीच ह्या मधल्या कोर कमिटीच्या बैठका झाल्या आणि त्यातनंच ह्या याद्या तयार झाल्या. एक प्रकारे भारतीय जनता पार्टीनं आपल्या मित्रपक्षावरती वाढवलेला हा दबाव आहे. महाराष्ट्राचं राजकारण माझ्या मते पूर्णपणे वल्नरेबल आहे. आपण जसं बघत आहोत तशाच गोष्टी घडतील याची अजिबात मला शक्यता वाटत नाही. एक पुसटशी कधी कधी मनाला ही शंका चाटून जाते की 2014ला सगळे राजकीय पक्ष स्वतंत्रपणे लढले होते तशी परिस्थिती महाराष्ट्रात पुन्हा येईल का? कारण ज्या पद्धतीच्या जागा वाटपाच्या चर्चा काँग्रेस आणि शिवसेना उबाटामध्ये सुरू आहेत, ज्या पद्धतीच्या चर्चा भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटात सुरू आहेत आणि अजित पवारांनी अजून आपले कुठलेही पत्ते खोललेले नाहीत, ते बघता महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय पक्षांच्या प्रत्येक जागा वाटपाचं विश्लेषण आणि उमेदवाराचं विश्लेषण आपल्याला करायला हवं. भाजपा पूर्णपणे मराठा आरक्षणाचा मुद्दा लक्षात घेऊन सुद्धा निवडणुकीला सामोरे जातो आहे. याचा अर्थ त्यांची स्ट्रॅटेजी ठरलेली आहे. बऱ्याच गोष्टी अजून तुम्हाला विश्लेषणात्मक स्वरूपात पुढे ऐकायला मिळतील. थांबूया आपण इथे. आमचं हे जे विश्लेषण आहे ते तुम्हाला आवडतच आहे. हजारोच्या संख्येने तुम्ही पाहतात. आणखी काही महत्त्वाच्या सूचना असतील तर त्याचंही स्वागत आहे. थांबूया.